Jana, last time I repeated my sentence. Leave me now. Otherwise, I will definitely hurt you. And I don't want to do it. अग्नेयने एकेका शब्दावर जोर देत त्याची रागाने भरलेली नजर अशी काही सियावर रोखली की सियाचा तर त्या लाल भडक नजरेनेच थरकाप उडाला. कारण आज त्याच्या नजरेत प्रेमाचा लवलेशही नव्हता. जणू ह्या क्षणी तो तिचं अस्तित्व विसरूनच गेलेला. पूर्ण रागात बघत होता तो तिच्याकडे. त्याचा राग तिच्या या हट्टीपणाला बघूनच वाढला होता. तिने त्याला प्रश्न विचारून एकीकडे त्याच्या प्रेमावर संशय घेतल्यासारखं वाटलं त्याला. जस्ट बिकॉज तो जवळ करत नव्हता म्हणून ती त्यांच्या नात्याला जज करत होती. आणि म्हणूनच तर इतका भडकला होता तो. त्याच्या तिच्या प्रतीच्या प्रेमाला कोणत्याच मर्यादेचं बंधन नाही हे माहीत असतानाही तिचं वागणं त्यालाही दुखवून गेलं. आणि ह्या सर्व गोष्टींनी आत्ता त्याचं पूर्ण शरीर रागाने किती तापलेलं ह्याची तिला ठिसूभरही कल्पना नव्हती. तरी तिच्यावर राग निघू नये म्हणून स्वतःला अडवून बसलेला तो. अहो प्लीज ना. अजूनही तिचे भरलेले डोळे त्याच्याकडे उत्तराची प्रतीक्षा करत वाहत होते. जणू या एका प्रश्नावरच तिच्या आणि त्याच्या प्रेमाची नीव टिकली होती. सिया, आय सेड लीव मी डॅम इट. पण तरी ती त्याची कॉलर सोडत नाही बघून शेवटी त्याच्या संयमाचा बाण फुटून तो तिच्यावर जोरात ओरडलाच. तसं ते लेकरू दचकलंच आणि आपोआप तिचे हात सैल होऊन तिच्या हातून त्याची कॉलर सुटली. तसा तो वाऱ्यासारखा तिच्यापासून बाजूला होत खाली उतरला. रागाने त्याचे श्वास अक्षरशः फुलले होते. किती टाइमचा त्याने त्याचा राग दाबून धरलेला हे त्याला माहीत. पण आता प्रयत्न करूनही त्याला त्याच्या रागावर कंट्रोल ठेवता येत नव्हतं. आधीच शीघ्रकोपी होता तो. त्यात राग आला तर क्षणातच समोरच्यावर काढून तो मोकळा व्हायचा. पण मगाचपासून समोर आपली प्रिन्सेस आहे या विचारावर स्वतःला अडवून ठेवलेलं त्याने. पण लगेच मूळ स्वभाव तरी कसा जाईल ना. काय काय आन्सर्स हवेत तुला? टेल मी विच आन्सर यू वॉन्ट. मला तू आवडते की नाही? की तू मला माझ्या योग्यतेची वाटत नाही का? दिस इज युअर बुलशिट क्वेश्चन्स राईट? अँड डू यू रिअली थिंक सो की मी तुझ्या ह्या प्रश्नांची उत्तरं देईन? तो बेडच्या एका बाजूला फेऱ्या मारत रागातच परत एकदा तिच्यावर आवाज चढवतो. तशी सिया त्याचा भडकलेला राग बघून उठून घाबरून मागे बेडला टेकली. त्याचं हे खवळलेलं रूप बघून खूप घाबरलेली ती. इतकी की तिच्या डोळ्यांतून अविरत अश्रू वाहू लागलेले. अंगाची थरथर होऊन श्वासही चढले होते तिचे. समोर आपले अहो आहेत ह्यावर तिला क्षणभर विश्वासच बसेना. ज्याच्याकडून प्रत्येक टाइमला तिला इतकं संयमी प्रेम मिळालेलं की त्याचा राग हा वाढलेला आवाज तिला सहन तरी होणार होता का? रिअली सिया, तुला हे प्रश्न पडूच कसे शकतात? आय नो आय एम नॉट दॅट मच एक्सप्रेसिव्ह, बट स्टील जे कधीच मला जमलं नाही तरी तुझ्या समोर स्वतःला ओपन अप करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतो. स्टील तुला हा प्रश्न पडावा. आय नो आपलं लग्न झालं आहे आणि मी तुझ्यावर खूप प्रेमही करतो. तुला मिठीत घेऊन झोपण्यात, तुला बघण्यात, तुझ्यासोबत हसण्या रडण्यात जे सुख आहे ते या आधी कधीच अनुभवलं नाही मी. बट तुझ्यासाठी इतका इनफ नाही ना? स्टील ह्यात तुझी तरी काय चूक ना? मी जवळ घेत नाही मग तुला हवे तो विचार करणारच. बट यु नो व्हॉट सिया, तू पण आज मला त्या बाकीच्या मुलींसारखीच वाटतीये ज्या फक्त या अग्नीला शरीराने मिळवायचा प्रयत्न करतात. मग जर तुलाही माझं फक्त शरीरच हवे तर तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक? त्याच्या तोंडून बाहेर पडलेला त्याचा राग ऐकून इथे सिया स्तब्धच झाली.
कोणीतरी गरम उकळता लावा कानात टाकावा आणि त्यात पूर्ण शरीर होरपळून निघावं, इतक्या तीव्र वेदना जाणवल्या तिला. त्याचे ते विषारी शब्द तिच्या नाजूक मनाला खूपच घायाळ करून गेले. तो तर रागात तिला बडबडून स्टडी रूम मध्ये निघून गेला. पण इथे मागे मात्र सिया पुरती विखुरली होती. क्षणभर तर आता जे झालं ते सत्य की स्वप्न याच कश्मकशमध्ये अडकली ती. पण जसे त्याचे शब्द तिच्या कानात पिंगा घालू लागले, तिने सहन न होऊन पटकन तिच्या कानावर हातच ठेवला. ह्यांनी आता काय म्हटलं? मी कोणासारखी आहे? त्या मुलींसारखी जे ह्यांच्या शरीराला मिळवायचा प्रयत्न करतात. खरंच ह्यांना मी फक्त ह्यांच्या शरीराला मिळवण्यासाठी हे सर्व करते असं वाटलं. जो विचारही माझ्या मनाला शिवला नाही तो ह्यांच्या डोक्यात आलाच कसा, ते पण माझ्याबद्दल. ह्यांनी ह्यांच्या सियाला इतकंच ओळखलं का की माझ्या प्रेमाला हे समजूच नाही शकले. मला तर ह्यांचं फक्त प्रेम हवे होतं, ते प्रेम ज्यावर माझा पूर्ण हक्क आहे, ते प्रेम ज्याने माझं हृदय धडधडून श्वास नियंत्रित चालतात, आणि ते प्रेम जे माझ्या आणि ह्यांच्या नात्याला त्या प्रेमाच्या स्पर्शाने असं काय बांधून ठेवेल की ही सिया तिच्या अहोंपासून कधीच वेगळी नाही होणार. पण ह्यांनी तर झटक्यातच मला फक्त स्वतःपासूनच नाही तर ह्यांच्या हृदयापासूनही खूप दूर फेकून टाकलं. हे माझ्याबद्दल असा विचार तरी कसा करू शकतात? ह्यांना ह्यांची सिया तशी वाटलीच कशी? सिया अग्नीच्या शब्दांनी इतकी दुखावली गेलेली की तिचं हृदय अगदी रक्तबंबाळ होऊन तिच्या डोळ्यातून अश्रू बनून अविरत वाहू लागलेलं. तिला तर स्वतःला आवरताही येत नव्हतं. तिचे अहो तिला अशा प्रकारे दुखावतील ह्याची तिला कल्पनाच नव्हती. एक वेळ त्यांच्यात नॉर्मल नवरा बायको सारखी भांडणं झाली असती तरी तिला काहीच हरकत नव्हती. पण इथे तिच्या गरिमेवर बोट ठेवून तिच्याच अहोनी तिला पूर्णतः तोडून टाकलेलं. अहो तुम्ही हवे होता मला, तुमचा प्रेमळ स्पर्श हवे होता, पण तुम्ही त्या स्पर्शाला चुकीच्या तराजूत तोलून माझ्या चारित्र्यावर आणि माझ्या आईच्या संस्कारांवर बोट उचललात. आय हेट यू अहो, आय जस्ट हेट यू. आता तुम्ही आणि तुमचा स्पर्शही मी स्वतःला होऊ देणार नाही. सिया गुडघ्यात डोकं घालून जोरजोरात रडू लागली. खूप दुखावली गेलेली ती, ज्याची अजून त्याला कल्पनाच नव्हती. इकडे मागच्या 4 तासांपूर्वी त्या स्टडी रूम मध्ये अक्षरशः तुफान येऊन गेलेलं, तरी त्याच्यातला लावा शांत झाला नव्हता. त्याने त्याची स्टडी रूम पूर्ण उद्ध्वस्त करूनही त्याचं मन काही शांत झालं नव्हतं. अजूनही मोठमोठे श्वास घेत तो त्या रूम मध्ये अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता. त्याच्या हातातली ती कितवी सिगार होती ह्याची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती. पण त्याच्या शरीरात पेटलेल्या वणव्याला तो तोंडावाटे निघणाऱ्या धुरातून बाहेर फेकू पाहत होता. पण आज तो स्वतःच इतका डिस्टर्ब झालेला की ती सिगारही त्या लावाला शांत करायला पुरेशी नव्हती. अजूनही त्याच्या मनात नुसता राग खतखतत होता. हाऊ डेअर यू जाना, हाऊ डेअर यू. तू माझ्यावर प्रश्न उचलूच कशी शकते? यू ऑल्सो नो दॅट या जगात हा अग्नी सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर करत असेल तर ती फक्त तू आहेस. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे प्रिन्सेस पहिल्यांदा हे हृदय धडधडलंय. तुझ्यात सामावून हा अग्नीही त्या दिवशी कंप्लीट झाला. जे सुख, जे समाधान इतक्या मुलीत शोधण्याचा प्रयत्न केला ते तुझ्यातच तर मिळालं मला. तुझ्या ह्याच निरागस रूपात पूर्ण हरवून बसलोय मी. स्टील तुला हा प्रश्न पडावा, वाय जाना? अग्नियचं मन अक्षरशः पेटून उठलेलं.
रागात 4 तास उलटून गेले. त्याची जाना रूम मध्ये एकटी आहे ह्याचंही भान त्याला राहिलं नव्हतं. त्याच्या जानाचं आजचं वागणं काही केल्या त्याच्या डोक्यातून जातच नव्हतं. ओ येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट मॅन. ती तुझ्यावर प्रश्न कशी उचलू शकते? आफ्टर ऑल यू आर दी ग्रेट अग्नेय अग्निहोत्री. तुला तर प्रश्न विचारलेलं आवडतही नाहीच ना. त्याचं अंतर्मन त्याचा चाललेला आक्रोश बघून त्याच्या समोर येऊन उभा राहताच अग्नेयने त्याच्याच प्रतिकृतीला असा काय लुक दिला की त्या मनाने देखील सुस्कारा सोडला. खरंच याची जाना याला खडूस राक्षस म्हणते ते उगाच नाही. बाकीच्यांवर तर हा माणूस गुरगुरतच असतो, पण स्वतःला राग दाखवायलाही हा मागे हटत नाही. म्हणजे खरंच अवघड आहे बाबा ह्याचं. त्याच्या अंतर्मनाला देखील या खडूसाचा रागच आला. काय करणार आता, सियाचा हा खडूस राक्षस होताच अजब रसायन, ज्याला समजणं त्याच्या मनालाही शक्य नव्हतं. अग्नी, तुला खरंच असं वाटतंय की आज जे झालं, तिचं वागणं, तिचा बिहेवियर, यात पूर्ण चूक फक्त तिची होती? त्याच्या मनानेही आता त्याच टशनमध्ये त्याच्या समोर येत त्याला लूक देतच थेट प्रश्न केला, कारण त्याच्याशी फिरवून बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. पण हा रावण कोणाला घाबरणार होता का? येस ऑफकोर्स, फक्त तिचीच चूक होती. तिला ती माझ्या योग्यतेची नाही किंवा मला ती आता आवडत नाही असे प्रश्न पडूच कसे शकतात? ती समजते काय या अग्नीला? तिला असं वाटलं का की मी तिला एकदा जवळ करून लांब केलं? इतकं कमजोर वाटलं का माझं प्रेम? मी तर फक्त तिच्या काळजीपोटी स्वतःला किती अडवतोय हे माझं मला माहीत. अग्नेयची सुई अजूनही तिथेच अडकलेली, म्हणून नको त्या विचारांनी त्याची होत असलेली चिडचिडही कमी होण्याचं नाव घेईना. चल मान्य की तू तिच्या काळजीपोटी हे सगळं काही केलंस, मग तू हे तिला सांगितलंस का की तू तिच्यापासून का डिस्टन्स मेंटेन करतोय? त्याच्या मनाच्या ह्या प्रश्नावर अग्नेय काही क्षण शांत बसला. मी तिला सांगणारच होतो, पण तिने तरी समजून घेतलं नसतं. माझ्या समोर तिने तिच्या त्रासाचाही विचार केला नसता. अग्नेयला त्याच्या प्रिन्सेसचं त्याच्याप्रती असलेलं वेड प्रेम माहीत होतं. मग ह्यात ती कशी चुकली? चुकला तर तूच ना, कारण तू तिला तुझ्या अशा वागण्यामागची कल्पना दिली नव्हती. मग तिच्या मनात असे विचार येणं स्वाभाविकच होतं. अग्नी, एकदा तिच्या जागी राहून विचार कर, मग तुलाच तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. जर तिनेही तुला तिच्याजवळ येऊ दिलं नसतं तर तुझ्याही डोक्यात हेच विचार आले असते. तू तर तिच्याहूनही वाईल्ड रिॲक्ट झाला असता. अरे प्रेमाचं भुकेलं होतं ते लेकरू, आणि तुझ्याशिवाय तिचा हक्काचं असं आहेच कोण ज्याच्याकडे ती हट्ट करेल? तूच तर तिचं सगळं काही आहेस, आणि आज तू झिडकारलंस तिला. त्याच्या अंतर्मनाच्या समजावण्यावर अग्नेय काहीसा स्तब्ध झाला, आणि आत्ता त्याचा मेंदू त्याच्या बोलण्यावर विचार करू लागला. राईट अग्नी, तू जर तिच्या जागी असता आणि तिने तुला जवळ येऊ दिलं नसतं तर तूही खूप भयानक रिॲक्ट केलं असतंस. त्याने मनातच निराश उसासा सोडत मागच्या सोफ्यावर बसून घेतलं आणि केसात हात गच्च फिरवला. येस, यू आर राईट, तिची पूर्ण चूक नव्हती, पण जे लास्ट वाक्य बोललास ते कम्प्लिटली रॉंग आहे. मी माझ्या जानाला कधी झिडकारू शकत नाही. शी इज माय लाईफ. मग माझ्या लाईफ शिवाय मी स्वतः तरी कसा जगेन? अग्नेयच्या या वाक्यावर त्याचं मन गालात हसलं, कारण रागात तो काय बोलून गेला ह्याची त्याला आठवणही नव्हती. मगाशी भडकल्यावर तू तिला काय काय बोललास ते नीट आठव, म्हणजे आताही
तुला तुझं उत्तर मिळून जाईल. त्याचं मन त्याला सांगून आत्ता तिथून नाहीसं झालं. तसा अग्नेय त्याचा विचार करू लागला. बट यू नो व्हॉट सिया, तू पण आज मला त्या बाकीच्या मुलींसारखीच वाटतीये, ज्या फक्त या अग्नीला शरीराने मिळवायचा प्रयत्न करतात. मग जर तुलाही माझं फक्त शरीरच हवे, तर तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक? त्याचं वाक्य आता त्याच्याच कानावर येऊन आदळताच इथे क्षणभरासाठी अग्नीचा श्वास अडकला. हे मी काय बोललो माझ्या प्रिन्सेसला? मी असं बोलूच कसा शकतो? त्याला स्वतःचा ह्या क्षणी इतका राग आला की त्याने रागातच त्या सोफ्यालाही पार उलटवून टाकलं आणि तो वाऱ्याच्या वेगाने त्याच्या रूमच्या बाहेर आला. तसं त्याची नजर थेट बेडवर गेली आणि त्याच्या काळजात धस्सत झालं. हृदयात वेदनेची एक तीव्र कळ उठली, कारण त्याचं पाखरू बेडच्या कोपऱ्याला अगदी अंगाआगसून तसंच मुटकुळ होऊन पडलेलं दिसलं त्याला. तसा तो पळतच तिच्या जवळ आला, तर तिच्या गालावरचे अजूनही ओलसर असलेले ते ओघळ, पापुद्र्यांवर चढलेली सूज आणि अजूनही लाल भडक असलेला तिचा चेहरा, ती किती जास्त रडलीये हे दाखवून द्यायला पुरेसा होता. तिची ती अवस्था बघून अग्नेयच्या हृदयावर कोणीतरी विषारी बाण खोलवर घुपसावा इतक्या तीव्र वेदना झाल्या आणि तो तसाच तिच्या समोर गुडघ्यावर खाली बसला. आपण तिला काय बोलून गेलो या विचाराने त्याचे डोळे काटोकाट भरून आले. खूप जास्त चुकीचं बोलून गेला होता तो तिला. जे ऐकून तिला काय वाटलं असेल, तिने कसं सहन केलं असेल या विचारानेच त्याचा कंठ दाटून आला. कधी कोणासमोर न ढळणारं त्याचं व्यक्तित्व तिच्या समोर पूर्णतः कमजोर पडायचं. जाना बच्चा, आय एम सॉरी प्रिन्सेस, रिअली सॉरी. मी तुझ्यावर ओरडलो आणि रागात तुला खूप चुकीचं बोलून गेलो. आई नो राजा, माझी प्रिन्सेस तशी मुलगी नाही आहे, पण मी ते रागात बोलून गेलो. तू जर या अग्नीवर प्रेम करते तर त्याच्या मनाबरोबर त्याच्या शरीरावरही तुझा पूर्ण हक्क आहे. आय एम सॉरी प्रिन्सेस, प्लीज मला माफ कर. अग्नेयने तिच्या कपाळावरचे केस मागे करत तिच्या कपाळावर अलगट ओठ टेकवले. तसा एक अश्रू त्याच्या डोळ्यात अडवूनही त्याच्या गालावर ओघळला. त्याने जर तिला प्रेम दिलं असतं तर शरीराच्या वेदना 2 दिवसात भरून निघाल्या असत्या. पण आता जी वेदना त्याने तिच्या मनाला दिलेली ती कशी भरून निघणार होती ना. आता त्याने बोलूनही त्याचं ऐकायला ती जागी नाही हे माहीत होतं त्याला. तिचे संतपणे चालणारे श्वास ती नुकतीच झोपले हे त्याला सांगत होते. म्हणूनच त्याला त्याच्या पाखराला अजिबात डिस्टर्ब करायचं नव्हतं. तिला समजवायचं असूनही त्याने आधी तिच्या झोपेला प्रेफरन्स दिलं. त्याने घड्याळात टाइम बघितला तर 5 वाजायला आलेले. ते बघून त्याने एकदम अलगद तिला सरळ झोपवून तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि परत तिच्या ओठांवर वरवर ओठ टेकवून तो सरळ फ्रेश व्हायला निघून गेला. ती उठल्यावर आपण तिच्याशी निवांत बोलू, तिला नीट समजवू हे ठरवून तो त्याचा आवरून जिमला निघून गेला. पण जाता जाताही त्याच्या पाडसाचा चेहरा मनात साठवायला तो विसरला नाही. आता तिला हट केलंय म्हटल्यावर तो स्वतःला तरी कसा बक्षणार होता ना. कंप्लीट 2 तासाची जिम करून अग्नेय जसा रूम मध्ये आला तसं त्याचं लक्ष सगळ्यात पहिलं बेडवर गेलं. पण हे काय, त्याची जाणा तर बेडवर नव्हती. तो पटकन क्लोजेटमध्ये शिरून त्याने बाथरूम, चेंजिंग रूम, ड्राय रूम सगळीकडे नजर फिरवली, पण त्याची जाणा कुठेच नव्हती. शेवटी त्याने पूर्ण रूम मध्ये पाहिलं, पण त्याची जाणा तिथे नव्हतीच तर कशी भेटणार होती ना त्याला. तसा त्याने रागात जबडा आवळत
डोळे मिटले, कारण ती तिचा आवरून नक्कीच खाली निघून गेली होती. बच्चा, आय एम सॉरी. आय नो ह्या वेळेस मी तुला खूप हर्ट केलं, बट आय प्रॉमिस मी तुला लवकरच मनवेन. अग्नेयने रागातच त्याचे केस मागे करत तोही त्याचा आवरायला निघून गेला, कारण त्याला खाली जाऊन कधी एकदा त्याच्या प्रिन्सेसला बघतो असं झालेलं. पण तो जसा खाली आला त्याला डायनिंग एरियात आत्ताही नित्या, आजी आणि सुवर्णाच दिसल्या. तशी त्याची नजर पूर्ण लॉनवर फिरली, पण तिथे तर त्याला त्याच्या जाणाची चाहूलही लागत नव्हती. मॉम, वेअर इज माय जाना? त्याच्या या प्रश्नावर त्या तिघींनीही चमकून त्याच्याकडे पाहिलं. व्हॉट? त्यांना असं भूत पाहिल्यासारखं पाहताना बघून अग्नेयने त्याचा राग दाबत दीर्घ श्वास घेतला. अग्नी, अरे असं काय करतो? तूच त्या लेकराला जास्तीचं काम लावलंस म्हणून ती आरवला घेऊन कंपनीत निघून गेली. साधा नाश्ताही केला नाही तिने. सुवर्णाचं ऐकून अग्नेयच्या हृदयात तीव्र कळ आली. तिच्या प्रत्येक कृतीवरून ती किती दुखावलीये ह्याची तो आता कल्पनाही करू शकत नव्हता. पण त्या काळजीतही तिने नाश्ता केला नाही म्हणून तिचा रागही आला त्याला. तसा तोही काही न बोलता तसाच बाहेर पडला, कारण त्याची जाणा उपाशी असताना त्याला नाश्ता तरी जाणार होता का? आजी, हे तुला थोडं स्ट्रेंज नाही वाटलं का? भाईने बहिणीला काम दिलेलं, पण ते त्यालाच लक्षात नाही. म्हणजे कामाच्या बाबतीत भाईचा ब्रेन तर कम्प्युटरलाही मागे टाकेल. मग वहिनी लवकर जाणार आहे हे तो विसरला कसा? नित्याच्या प्रश्नावर आजी गालात हसल्या. अगं बाई, तो काही विसरला नाही आहे, तर तुझ्या भाई आणि वहिनीत लग्नानंतरचं पहिलं भांडण झालंय. बघू आता अर्जुनची डील करणारा हा रावण आपल्या बायकोची मनधरणी कशी करतो ते. आजीला तर जणू या दोघांमध्ये स्वतःचे जुने दिवस आठवत होते वाटतं, म्हणून इतकी इयर टू इयर स्माइल पसरलेली त्यांच्या ओठांवर. आई, अहो काहीही काय बोलता? पोरांना कामं होती म्हणून गेली ती. उगाच काहीतरी कनेक्शन नका जोडू. आपल्या मुलाला बोलल्यावर सुवर्णामधली आई बाजू सावरत पुढे तर येणारच होती. सुवर्णा, उगाच माझी केस पांढरी झाली नाहीत. अनुभवाची नजर आहे माझी. तुझ्या त्या पोराच्या रागाचं काहीतरी कर बाई. उगाच त्या पोरीला तरी धाकात ठेवू नको म्हण, नाही तर माझ्याहून वाईट कोणी नसेल. आजी नेहमीप्रमाणे सुवर्णावर फायरिंग सुरू करताच आत्ता मात्र सुवर्णा आणि नित्याने गपगुमान त्यांच्या माना खाली घातल्या. बस बाई एकटीच काय ते बडबडत. मग काय वाटतं फ्रेंड्स तुम्हाला? अग्नेय त्याच्या पाखराला म्हणू शकेल का की ह्यावेळी दुखावलेली सिया तिच्या अग्नीला लवकर माफ करणारच नाही? यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा, जो भलेही माझा 100वा एपिसोड असेल, पण त्यामध्ये भरपूर सारं प्रेम घेऊन मी येत आहे. त्यामुळे पुढच्या सेंचुरीची आठवणीने वाट पहा. आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून सांगा आणि खूप सारे लाईक्स देऊन खूप लोकांना शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता 100 भाग झाले तर वाचून जाऊ नका, तर सबस्क्राईबही करा.